मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज उत्तर मुंबईमध्ये अनेक कार्यक्रम आहेत। आमच्यासोबत मागाठाणे विधानसभाचे आमदार प्रकाशदादा सुर्वे आहेत। दादा, काय काय कार्यक्रम मुख्यमंत्री साहेबांचे आज आणि कुठे कुठे जाणार आहेत? माननीय मुख्यमंत्री महोदय डीप क्लिनिंग या कार्यक्रमाअंतर्गत माझ्या मतदारसंघामध्ये 3 ठिकाणी जाणार आहेत। एक 4 नंबर वार्डमध्ये, त्याच्यानंतर बोरिवलीच्या 5 नंबर वार्डमध्ये, नंतर कांदिवलीच्या 26 नंबर वार्डमध्ये 3 ठिकाणी डीप क्लिनिंगचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज तुम्ही येताना बघता असाल रोड किती स्वच्छ झालेले आहेत। हीच BMC हीच त्यांचे काम करणारे लोक आणि एवढी चांगली स्वच्छता करू शकतात। ह्याच्यातून सिद्ध मुख्यमंत्र्यांनी हे जे केलेला कार्यक्रम आहे डीप क्लिनिंग, ह्याच्यामुळे हवेचा जो पोल्युशनचा स्तर आहे तो प्रचंड खालावलेला आहे। त्यामुळे लोकांचे आजारसुद्धा कमी होत आहेत आणि हे जनतेसाठी खूप चांगली भेट आहे। स्वच्छता ही जनतेसाठी खूप चांगली आहे आणि लोक फार खुश आहेत। आज तुम्ही बघितलं असेल तर सोसायटीचे सर्व लोक खाली याच्यामध्ये उतरले आहेत, काही विद्यार्थी खाली उतरले आहेत, काही कॉलेजचे स्टुडंट्स उतरलेले आहेत। जनसामान्य स्वच्छतेसाठी प्राधान्य देत आहे। पण ठाकरे गटाकडून CM साहेबांच्या स्वच्छते मोहीमवर, पंतप्रधानांच्या स्वच्छते मोहीमवर अनेक टीका टिप्पणी केली जात आहेत, प्रश्न उपस्थित केले जातात। जे काहीच करत नाही आणि ज्यांनी काहीच केलं नाही ते आता दुसरं काय बोलू, विरोधकांचं काम आहे बडबडणं, ते त्यांचं काम बडबडायचं करतायत। आम्ही त्यांना उत्तर कामाच्या माध्यमातून देत आहोत। आता तुम्ही बघितलं असेल हार्बर सी लिंक एवढा मोठा मुख्यमंत्रीच्या महोदयांच्या पंतप्रधानांनी त्याचं भूमिपूजन केलं, त्याचं उद्घाटनसुद्धा झालं। असे कितीतरी प्रकल्प आहेत ज्याचे उद्घाटन भूमिपूजन पंतप्रधान केले, ते उद्घाटनसुद्धा होतात। ही फार मोठी गोष्ट आहे। 22 तारखेला रामलल्लाच्या येणार आहेत, तुम्ही जाणार आहेत का अयोध्येत? कारण काय, ठाकरे गट अयोध्या नाही जाणार आहेत, ते काला नाशिकमध्ये जाणार आहेत आणि त्यांनी राष्ट्रपतीला निमंत्रण देणार आहेत नाशिकमध्ये आहेत। कुठेतरी हिंदू धर्म आज मोदी साहेबांनी हिंदू धर्म भगवान रामलल्लाचं मंदिर बांधलं, ही बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की मंदिर तिथे आम्ही बांधणार म्हणून, आणि ते स्वप्न पुरं करण्याचं काम करतायत। तर तिथे कुठेतरी जात आहेत, त्यांना शुभेच्छा आमच्या। मिलिंद देवरा पण तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे, चर्चा अशी आहेत, जर आले तर तुम्ही स्वागत करणार का मिलिंद? आमच्या पक्षात चांगले लोकांचं नेहमीच स्वागत आहे आणि मिलिंद देवरा हा फार कमी मतांनी तिथे हारलेला आहे। तो आल्यानंतर ती आमची सीट सिक्युअर झाली असं मला वाटतं। कॅमेरामॅन अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।